हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 26 मार्च 2026 गुरुवार, रामनवमी तिथी, पूजा मुहूर्त, व्रतविधी व धार्मिक महत्त्व ह्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. रामनवमी हिंदू लोकांचा एक अत्यंत पवित्र व महत्त्वपूर्ण पर्व आहे. या दिवशी भगवान विष्णू यांचे 7वे अवतार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म उत्सव या रूपात साजरा करतात. हा पर्व न केवळ धार्मिक आस्थाचे प्रतीक आहे, तर धर्म, सत्य, मर्यादा व न्यायाच्या मार्गावरती चालण्याची प्रेरणा पण देते. दरवर्षी रामनवमीचा सण चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष नवमी तिथीला साजरा करतात, जो दिवस म्हणजे चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी अयोध्यामध्ये भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. रामनवमी 2026 तिथी 26 मार्च 2026 गुरुवार या दिवशी रामनवमी साजरी करावयाची आहे. नवमी तिथी प्रारंभ 26 मार्च 2026 सकाळी 11:48 नवमी तिथी समाप्त 27 मार्च 2026 सकाळी 10:06 उदय तिथी अनुसार 26 मार्च ह्या दिवशी रामनवमी आहे, म्हणून ह्या दिवशी व्रत व पूजा करणे खूप शुभ आहे. रामनवमी 2026 पूजा शुभमुहूर्त. शास्त्रानुसार श्रीराम यांचा जन्म दुपारी झाला होता, त्यामुळे ह्यावेळी पूजा करणे खूप शुभ आहे. मध्यान्ह म्हणजे दुपारी पूजा मुहूर्त सकाळी 11:13 ते दुपारी 1:41 राम जन्म मध्यान्ह क्षण दुपारी 12:27. यावेळी भगवान श्रीराम यांची पूजा करणे विशेष फलदायी आहे. रामनवमी ह्या दिवशी करावयाची दुपारची पूजा मध्यान्ह काल पूजा. हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्रीराम यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी ह्या दिवशी दुपारी झाला होता, म्हणूनच दुपारी 12:27 रामनवमीला भगवान श्रीराम यांची पूजा करणे शुभ मानले जाते. मध्यान्ह काल म्हणजे दिवसाची ती वेळ जेव्हा सूर्य आपल्या सर्वोच्च बिंदूवरती असतो व ही वेळ आध्यात्मिक ऊर्जाने भरलेली वेळ मानली जाते. मध्यान्ह कालामध्ये पूजा केल्याने बरेच लाभ होतात. भगवान श्रीराम यांची विशेष कृपा प्राप्त होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. मानसिक शांती व आत्मबळ वाढते. जीवनामध्ये सर्व कार्यामध्ये सफलता प्राप्त होते. म्हणूनच राम जन्माच्या दिवशी योग्य वेळी पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. रामनवमीच्या दिवशी पूजेमध्ये तुळशीपत्राचे महत्त्व. भगवान श्रीराम यांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पित करणे विशेष शुभ मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार तुलसी माता भगवान विष्णू यांची अत्यंत प्रिय आहे. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे अवतार आहेत, म्हणूनच पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण केल्याने पूजा पूर्ण मानली जाते. तुळशीपत्र अर्पित केल्याने पापांचा नाश होतो. घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. मानसिक तणाव दूर होतो. रोगांपासून सुरक्षा मिळते. रामनवमी ह्या दिवशी तुळशीपत्र अर्पित केल्याने अधिक पुण्य मिळते. रामनवमीच्या दिवशी भोग दाखवण्याचे महत्त्व. रामनवमीच्या दिवशी श्रीराम यांना नैवेद्य म्हणजेच भोग दाखवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. विशेष रूपामध्ये भोग अर्पित केले जाणारे पंचामृत, खीर, फळ, सुकामेवा व गुळाचे पदार्थ. पंचामृत बनवताना दूध, दही, तूप, मध व साखर मिक्स करून बनवले जाते. ह्यामध्ये 5 तत्व असण्याचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की भगवान श्रीराम यांना अर्पित केलेला प्रसाद भक्तांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणतो. रामनवमीचे व्रत हे फक्त धार्मिक परंपरा नाही, तर आत्मशुद्धीचे माध्यम आहे. रामनवमीचे व्रत केल्याने शरीर व मन दोन्ही शुद्ध होते. आत्मसंयमाची भावना विकसित होते. नकारात्मक विचार समाप्त होतात. आध्यात्मिक ऊर्जामध्ये वृद्धी होते.
धार्मिक मान्यता अनुसार रामनवमीचे व्रत केल्याने संतान प्राप्तीचे योग येतात, विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात, आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते, जीवनामध्ये सफलतेचा नवीन मार्ग मिळतो. रामनवमी ह्या दिवशी रामभक्त फलाहार किंवा निर्जल व्रत करतात व दिवसभर श्रीराम नाम जप करतात. रामायण पाठ व मंत्रजापचे महत्त्व. रामनवमीच्या दिवशी रामचरित्रमानसचा पाठ, रामरक्षा स्तोत्र, सुंदरकांड, श्रीराम नाम जाप करणे अत्यंत शुभ मानले जाते. ओम श्री रामाय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम श्री रामाय नमः. ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. मनःशांती प्राप्त होते, भय समाप्त होते, जीवनामध्ये आत्मविश्वास वाढतो, ग्रहदोष शांत होतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की राम नाम जाप केल्यास सर्व कष्टापासून मुक्ती मिळते. म्हणून ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. रामनवमीचा आध्यात्मिक संदेश. रामनवमी हा फक्त उत्सव नसून भगवान श्रीराम यांचा आदर्श जीवनाची प्रेरणाचा संदेश आहे. भगवान श्रीराम आपल्याला असे शिकवतात की सत्य मार्गावरती चालावे, आईवडिलांचा आदर करावा, धर्माचे पालन करावे, कठीण परिस्थितीमध्ये धैर्याने चालावे. रामनवमीचा पर्व म्हणजे बुराई पर अच्छाई की विजय असा संदेश देतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.